रात्री 2 वाजता जहांगीरला घेऊन झोपलेली असताना आवाज आला। उठून बघितल्यानंतर बाथरूमचा दरवाजा उघडा आणि लाईटही सुरू दिसली। करीना मॅडम भेटायला आल्या आहेत असं वाटलं। बाथरूमच्या दरवाजावर टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली दिसली। त्याच वेळी हल्लेखोर बाथरूममधून जहांगीरच्या बेडकडे गेला। तो शुकशुक करत नो आवाज असंही बोलला। जहांगीरची आया जुनू देखील झोपेतून उठली। जुनूलाही त्यानं कोई आवाज नहीं कोई बाहर नहीं जाएगा असं धमकावलं। जहांगीरला उचलायला जाताच तो अंगावरही धावून आला। त्याच्या हातात लाकडासारखी आणि हेक्सा ब्लेड सारखी एक वस्तूही बघायला मिळाली। हल्लेखोरानं वार करताच माझ्या हातावर दुखापत झाली असं केअरटेकरचं म्हणणं आहे। आपको क्या चाहिए असं म्हणताच तो म्हणाला 1 करोड। जुनू रूमच्या बाहेर ओरडत गेली। आवाज ऐकून सैफ सर करीना मॅडम धावत आल्या। सैफ सरांनी विचारलं इस्मा कौन है ये, इसे क्या चाहिए। त्यावेळी त्यानं हेक्सा ब्लेडने सैफ सरांवरती हल्ला केला। झटापट करून आम्ही सर्व रूम बाहेर गेलो। दरवाजा ओढून घेतला तोवर रूम मधील इतर कर्मचारीही जागे झाले। परत येऊन हल्लेखोराला शोधलं तोपर्यंत तो फरार झालेला होता।